गळ्यात मंगळसूत्र, सौभाग्याची खून, अजिंक्यरावांचे नाव घेते पाटील घराण्याची सूत. शेकटाचा पाला काय? मामाच्या कानात घालायचं. कानात घालायचं. तर नमस्कार मंडळी, मी कौशिक पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्व मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल. तर मंडळी, काल बघितली दर्शनदादाची हल्दी सोला. दर्शनदादाची काल हळद होती आणि आज पूर्ण लग्नाचं कार्य असणार आहे. आज दुसरा दिवस. काल पण खूप जल्लोष केला, बघितला तुम्ही असेल व्हिडिओमध्ये. आज दुसरा दिवस आहे लग्नाचा. आज लग्नामध्ये काय काय कार्य होत असतं दिवसभराचा, तो तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न करीन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल नवीन असाल तर नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जाऊया आता आतमध्ये. काय जो कार्याची सुरुवात होणार आहे ती तुम्हाला दाखवतो. चला. आपल्यासोबत आपले आयव आहे. आयव नाव काय? अनुबाई ठाकूर. आपलं इथं हल्दीन पण भेटलेलीच ना? बरोबर बरोबर. गाणं बोलताना तू गाणं दिलेलं मी. ती गाण्यांना बोलून दिली ना तिने, म्हणून तू गाणं दिलता मी. माहिती टाकला मी तो. हा, मला सांग आता, लग्नाच्या दिवशी दिवसभराचं कार्य काय काय होत असतं? आता कार्य बघ. आता वाना घेतीन. चांद म्हणजे ही बाई वाना आठवरवाना घेतीन. मग चांदूल राचतीन. मग मामा बसवतीन. मग मावा बसल. मग नाणं पडतीन. आवरं कार्य आवऱ्या विद्यान म्हणजे आज दिवसभरात ना? हो. नंतर नवरा निघल. हा, नाचशील ना? मग बावा सांगायला पाहिजे. चालेल चालेल. बघा आता ही अक्षता दिसतात समोर तुम्हाला लग्नाची. अक्षता नंतर मिक्स करतील सर्व करवल्या. आता ते सजवून ठेवलेले आहेत बघा, मस्त रंगांमध्ये. तुम्हाला दाखवूच. आणि हे वाणं भरलेले आहेत बघा, दिसत तुम्हाला वाणं. म्हणजे ती पद्धत आहे आपली. ती पद्धत तुम्हाला नक्कीच दाखवायचा पूर्ण प्रयत्न करतो मी. तुम्हाला बघायला भेटते. ठीक आहे, चला. दुपारच्या जेवणाची मेजवानी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे. आज शनिवार आहे त्यामुळे व्हेज बघायला भेटते. काय आहे? चवलीची भाजी. जरा हे करा, मारून दाखवा. आय सावकाश सावकाश. चवलीची भाजी मस्त. आणि दुसरा काय केलाय? लापशी केलंय गोडण्यासाठी. चला, दुसरा काय आहे? भात शिजत ठेवलाय ना. हे काय आहे? कोबीची भाजी बघा. कोबीची भाजी बघायला भेटते. आणि तिथं काय आहे वरती? चिकन. वरण आहे. वरण केलंय बघा, मस्त. मिरची आणि भेंडी फ्राय बघा. मिरची आणि भेंडी फ्राय करायला घेतलीत. हे आपल्या तिखट आणि याच्यासाठी ना, तिखटसाठी जे लोक तिखट खातात आणि यांच्यासाठी भेंडी आणि मिरच्या घेतल्यात बघा. आणि इथं बघा या करवल्या कालच्या मेन नाचणाऱ्या मानाच्या करवल्या. काल मस्त नाचले व तुम्ही आलो तर मांडव अख्खा हल्ला. खादीची माणसं सगळी आम्ही हलवला मांडव. 1,00,000 रुपये देणगी गवली. 1,00,000. बाबा खरोखर सांगते, 1,00,000 रुपये देणगी गवली. नवऱ्याने नुसतं 50,000 रुपये दिले. मग ते काय करशील का आता? काय करशी म्हणजे आम्ही एन्जॉय करायला ठेवलं. फार्म हाऊसला नाही काय आपल्या भावाने जरी मरीची अशी तया ठेवलं. 1,00,000 रुपये का थोडं झालं देणगी. मांडव बिंडव ना ड्रेस फुल मस्त पैकी करू. चालेल चालेल. आता वाना घाला घेतला ना. नवऱ्याला झाकायला लागते. हो, मग नवऱ्याला अशा प्रकारे झाकायला लागतं आणि वाण्याला सुरुवात करायला लागते. गणपती देवाची शारदा. वाना घे उभे राले सूर्या देवाची पोगरा. वाना घेती उभ्या राते भालाला शेरवा धोडेती.
गळ्यात मंगळसूत्र, सौभाग्याची खून, अजिंक्यरावांचे नाव घेते पाटील घराण्याची सूत. उठतोय पक्षांचा थवा, दीपकरावांचं नाव घ्यायला लोकांना कशाला हवं. ताले वाजवा. मंडळी आता दुसरी पद्धत चालू झालेली आहे ती म्हणजे तांदूळ रसाला आणि सर्व करवल्या नवऱ्याच्या आणि नवऱ्याचा भाऊ लागतं का सोबत, नवऱ्याचा भाऊ पण लागतो त्यासाठी तांदूळ रसण्यासाठी. तसाला ही पद्धत कशी असते ती बघा तुम्ही. उकेला कोणे भारताने चावलं टोपली टुड्याची हालू जरा. मंडळी आता दुसरी पद्धत चालू झालेली आहे ती म्हणजे सर्व आता करवल्या मामा लोकांना हाणायला चाललेत. मामा लोक सर्व गावातच आहेत ना? हो सगळे गावात. सगळे गावात किती मामा आहेत नवऱ्या मुलाला? 3. चार मामा ना? आणि आता मग ही पद्धत काय असते? शेकटाचा पाला काय? मामाच्या कानात घालायचं. कानात घालायचं, मामाच्या कानात घालायचं. ओके. नंतर मग मामाला हळद लावून मामाला मुतवायचा जाऊन. ठीक आहे मामा लोकांना हळद लावून आणि शेकटाचा पाला लावून मानाने त्यांना बोलवायचं का नवऱ्या मुलाच्या घरी या आणि जो काकण बांधाचा जो कार्य असतं तो पूर्ण पार करण्यासाठी. ठीक आहे चालेल. आता सर्व करवल्या चाललेल्या आहेत. थँक्यू. चला मंडळी, मामा लोकांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. करवल्या गेल्या होत्या मामा लोकांना हाणाला, मानाने हाणलेले आहेत. आता 4 मामा आलेले आहेत नवऱ्या मुलाचे आणि ती मामा सोला आता सुरू झालेला आहे. कशी पद्धत असते ती बघा. जो कपडा असते त्याच्यामध्ये काकण टाकलेले असते, एक तरी कुठल्या तरी मामाला देत असतात आणि नंतर मग तो मामा नवऱ्या मुलाला काकण बांधत असतो. अशी ही पद्धत आहे आगरी पद्धतीमध्ये आणि तुम्हाला ही बघायलाच भेटते अशा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. भाचा शेंगारीत काय भाचा शेंगारीत काय चावला आणि भाचा शेंगारीत काय काक त्याच्या डोक्यावर घ्या ते. डोक्यावर घ्या त्याच्या डोक्यावर. मामा सोहळा आता पूर्ण पार पडलेला आहे मस्तपैकी दर्शनदादाचा. आणि इथे मामा बसला आहे. मामा नाव काय तुझं? मनीष. तुझ्यासोबत दर्शनाचा स्वभाव कसा असतो? दर्शनचा स्वभाव खूप चांगला होता. म्हणजे असं कुठं हे भेटला तर म्हणजे ओलडून कधी जात नसत. आणि काल तर खूप धमाल केलीस, कसा वाटला कालचा?
हालत तर तुम्ही आता बघा, तुम्ही हालत तर गाजवली, आता लग्न पण गाजवणार. चालेल चालेल, थँक्यू. मंडळीला जो सुरुवात केली ती म्हणजे नाणे करायला. आता नवऱ्याची आंघोळ येईल, पहिला 3 फेऱ्या मारतील आणि तो जो कलश आहे त्या कलशातून 4 हंड्यामध्ये जरा पाणी टाकतील. मग तर याला बोलतात नाणे. नवऱ्याची आंघोळ होत असते याच्यामध्ये. बरीचशी पद्धत असतात, ते बघायला भेटतं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि कलसे दुसरे भवते भवता इतवानी परली रे कमी नोत कलसे नाय दुसरे भवते भवता खंड्या देवानी परले माल सात कलसे नाय. अर्पण भरपण काय हो साग जा बोलवा नवारीच आग जा बोलवा नवाऱ्याच आग येऊन बसल दरचे बाग त्याही मनी विचार केला राहुल्या हार प्यानाचा या करलं रोक रो दामू अंगण घातलं मुकमाली कोटू पायान घातलं बाटाचं लुटू निघून गेलं वीराना ओले तुला बोल वीराना दादा आमचं गावर तर दामो आम्हाला लागलाय नाव रशीचा कामो. एकदम उभं नको बोला ना, तुझ्या वर्णाचा होता निर्मल निर्मल ये तिथे टाका तिथे टाका. दर्शनाचा लग्नाचा जो कार्य होता दिवसभराचा सोहळा लग्नातला सर्व काय झालेला आहे. आणि आता 5:30 वाजता नवरा निघेल आणि तेव्हा पण जल्लोष असेल, बँड असेल, ब्रास बँडवर नवरा येईल. आणि लग्न वाटतं इथेच आहे करंजामध्ये कोंढरी पाड्यामध्ये आपला राडा गँगच्या चौताऱ्यावरती आहे. तर दादा आता रेडी झालेला आहे लग्नासाठी आणि त्यांचे कंपनीतले सर्व साहेब लोक आलेले आहेत. साहेब, दादा तुमचं नाव काय? कसं वाटते तुमच्या आता पार्टनरचं आता लग्न होणार आहे, काय कसं वाटते तुमचं? म्हणजे आम्ही त्याला सल्लाच दिला होता चांगला तरी लवकरात लवकर लग्न कर, म्हणजे आम्हाला आनंदाने नाचता येईल. आणि आपला कोंढरी पाडा बघता येईल. एवढा लांबून आलो आम्ही, पांडुपूरून आलो आहोत, एका कानूनजवळ आले, बाकीचे सगळे मांडूजवळ आले. कारण दादाच्या लग्नाला जायचं आमचं नक्की फायनल झालं, तर आम्ही इथपर्यंत पोचलो. त्यांना पुढील वाटचालीसाठी एकदम हार्दिक शुभेच्छा. असंच आमच्यावर हसता खेळता राहू. चालेल. माघारी आल्यानंतर पण आमच्यावर जास्त प्रेमाने आमच्यावर पण राहले असं आम्हाला वाटतं. चालेल, थँक्यू.
मला मंडळी बघताय नवऱ्याची आता वरात आलेली आहे. नवरा आता पोचलेला आहे आणि बघा वाजत गाजत नवरा आलेला आहे. कसा जल्लोष कसा करतात इथे करंजा कोंढरी पाड्यामध्ये तुम्ही बघितलं असाल इथे. आणि आता नवरा पाठी आहे घोड्यावरती आहे. कसा जल्लोष करतात बघा इथे नवऱ्याचा.
मंगलम शुभमंगल सावधान मध्याम नासाग्रे नवमोति शुभ्रवा सामृता या विला सावधान हरिशुमुर्ता सावधान जय घंटा जर्माणिला सोमुर्ता सावधान मंडळी फायनली दादा आणि वहिनीचं आता लग्न कार्य झालेलं आहे आणि दोघं खूप सुंदर दिसतात लग्नानंतर. काय मग कसं वाटते का लग्न झालंय तुमचं फायनली? तुमचं 2 वर्षाचं रिलेशनशिप होता दादा बोललेला मला, आणि खूप आता लवली कपल दिसतात, शोभून दिसतात, एक नंबर वाटतात, क्यूट वाले. काय बोलणार दादा, तू बोल पहिला. मला तर खूप चांगलं वाटतंय, फुल एक्सायटेड आहे, बस बाकी काय. 2 वर्षामध्ये इथे येण्यासाठी खूप काही कष्ट करावे लागले, खूप काही गोष्टींमध्ये अडथळे आले, परंतु आम्ही ही गोष्ट एक सक्सेस करून झाली. आणि ही जी आमच्या प्रेमाची गोष्ट आहे की आम्ही जे पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. खूप सुंदर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता लग्न तर झालेलं आहे फायनल तुमचं, तर आपल्याला एक छान असा तुमच्या नवरदेवासाठी एक उखाणा छान क्यूट सारखा बोला एक. प्रेमाचा वर्षाव करता तुम्ही माझ्यावर, प्रेमाचा वर्षाव करता तुम्ही माझ्यावर, दर्शनरावांचं नाव घेते चहाच्या साथीवर. खूप छान, थँक्यू.